तर बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय? आपण जर पहिलं बेसिक रूटमध्ये जर गेलो की बॅरस म्हणजे फॅट म्हणजेच ओबेसिटी. आता जेव्हा आपण या ओबेसिटीसाठी जे काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, आता त्याच्यात कसं असतं, कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट, डाएट आणि एक्सरसाइज, काही औषधं गोळ्या आणि सर्जरी. जे प्रत्येक म्हणजे इवन कॅन्सरचे पेशंट घ्या किंवा कुठलेही हार्टचे पेशंट्स घ्या, त्यांचं पण असंच चालतं. त्यांना लाईफस्टाईल चेंजेस सांगतात, औषधं गोळ्या देतात किंवा मग अँजिओप्लास्टिक किंवा प्लस सर्जरीज येतात. सेम थिंग जो ओबेसिटी हा जो रोग आहे, मी पर्टिक्युलरली म्हणतो आहे याला रोग, कारण इट इज कन्सिडर्ड ॲज डिसीज आणि WHO ने 2015मध्ये याला ती मान्यता दिली आहे डिसीजची. आता हा सगळ्या जगामध्ये मोस्ट इझिली अवॉइडेबल डिसीज आहे. सगळं आपल्या हातात आहे आणि हाच ऑन द राईज आहे पूर्ण ग्लोबली. आता याच्यावर जी ट्रीटमेंट आपण करतो, लाईफस्टाईल किंवा मेडिकेशन्स वगैरे वगैरे करून, आणि ती जेव्हा फेल जाते, मग तुम्हाला ते मेटाबॉलिक डिसीजेस व्हायला लागतात. तत्पूर्वी त्याच्या आधीच तुम्ही ही बॅरियाट्रिक सर्जरी करणं हे महत्त्वाचं आहे. पूर्वी कसं लोक म्हणायची, सर्जरी म्हणजे लास्ट रिसॉर्ट. नो, ॲब्सोल्युटली नाही. सर्जरी तुम्ही कुठल्या त्या प्रॉपर टाईममध्ये करता. म्हणजे फार आजार बळवण्याच्या आधी तुम्ही जर प्रॉपर वेळेत तुम्ही जर सर्जरी करून घेतलीत, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स न येता तुम्ही सेफली ती सर्जरी करून तुम्ही सेफली सगळे डिसीजेस दूर ठेवू शकता. त्यामुळे तुमचं जर क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती खूप उंचावते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.